नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या B.Ed महाविद्यालयातील B.Edच्या सेकंड सेमिस्टरला जो हिस्ट्री टीचिंग मेथड इतिहास अध्यापन पद्धती नावाचा विषय, त्या विषयाची क्वेश्चन बँक प्रश्नपेढी पाहणार आहोत. मी प्राध्यापक M.R. जोशी, M.Ed सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया हिस्ट्री टीचिंग मेथड इतिहास अध्यापन पद्धती सेमिस्टर सेकंड B.Ed या विषयाची क्वेश्चन बँक प्रश्नपेढी. सुरुवातीला प्रश्न असतो परीक्षेत प्रश्नपत्रिकेमध्ये की थोडक्यात टिपा लिहा आणि 10 मार्कासाठीचा प्रश्न असतो आणि याच्यामध्ये एकूण 5 टिपा विचारलेले असतात. 4 टिपा तुम्हाला लिहायच्या असतात आणि ह्या 4 टिपांना एकूण 10 मार्क आहेत. प्रत्येक टिप ही 2.5 मार्काची त्या ठिकाणी आहे. 2.5 मार्कासाठी तुम्हाला एक टिप ही 1.5 पेज त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. तर कोणत्या कोणत्या टिप आहेत ते पाहूया. पहिली टिप आहे नाट्यकरण पद्धती, ड्रॅमॅटायझेशन मेथड. सेकंड अध्यापनाची सूत्रे, मॅक्झिम्स ऑफ टीचिंग. तिसरी आहे घटक नियोजन, घटक नियोजनाचे फायदे, मेरिट्स ऑफ युनिट प्लॅनिंग. चौथी टिप आहे नियोजनाचा अर्थ, मिनिंग ऑफ प्लॅनिंग. पाचवी टिप आहे इतिहास शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हिस्ट्री टीचर. त्याच्यानंतर 6वी टिप आहे आधार पद्धती, सोर्स मेथड. 7वी टिप आहे इतिहास शिक्षकाचे सेवांतर्गत प्रशिक्षण, इन सर्व्हिस ट्रेनिंग ऑफ हिस्ट्री टीचर. 8वी टिप आहे 10 गाभा घटक, 10 कोअर एलिमेंट्स. 9वी टिप आहे इतिहास शिक्षकाचा व्यावसायिक विकास, प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ अ हिस्ट्री टीचर. 10वी टिप आहे स्पष्टीकरण तंत्र, एक्सप्लेनेशन टेक्निक. त्याच्यानंतर 11वी टिप आहे शिक्षकांचे सेवापूर्व प्रशिक्षण, प्री सर्व्हिस ट्रेनिंग ऑफ टीचर्स. 12वी टिप आहे वार्षिक नियोजनाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ ॲन्युअल प्लॅनिंग. 13वी टिप आहे वार्षिक नियोजनाची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन्युअल प्लॅनिंग. 14वी टिप आहे घटक नियोजनाचे पैलू, ॲस्पेक्ट्स ऑफ प्लॅनिंग. 15वी टिप आहे प्रकल्प पद्धती, प्रोजेक्ट मेथड. त्याच्यानंतर 16वी टिप आहे उदाहरणे व दाखल्यांचा वापर, इलस्ट्रेशन टेक्निक. 17वी टिप आहे पाठ नियोजनाच्या पायऱ्या, स्टेप्स इन लेसन प्लॅनिंग. 18वी टिप आहे वार्षिक नियोजन आराखडा, स्ट्रक्चर ऑफ ॲन्युअल प्लॅनिंग. 19वी टिप आहे नियोजनाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग. 20वी टिप आहे व्याख्यान पद्धती, लेक्चर मेथड. 21वी टिप आहे इतिहास व भूगोल विषयांमधील समवाय, कोरिलेशन बिटवीन हिस्ट्री अँड जॉग्राफी. 22वी टिप आहे इतिहासातील मूल्य, व्हॅल्यूज इन हिस्ट्री. त्याच्यानंतर 23वा प्रश्न आहे नियोजनाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग. 24वा प्रश्न इतिहासाचे प्रकार, टाइप्स ऑफ हिस्ट्री. 25वा प्रश्न इतिहासातील आधुनिक संकल्पना, मॉडर्न कन्सेप्ट्स इन हिस्ट्री. 26वा प्रश्न इतिहासाचा अर्थ, मिनिंग ऑफ हिस्ट्री. 27वी टिप इतिहास अध्यापनाची साधने, टूल्स ऑफ हिस्ट्री टीचिंग. 28वी टिप इतिहास शिक्षक संघटना, असोसिएशन ऑफ हिस्ट्री टीचर्स. त्याच्यानंतर 29वी टिप आहे इतिहास शिक्षकांसाठीची पात्रता, क्वालिफिकेशन फॉर अ हिस्ट्री टीचर. त्याच्यानंतर 29वी इतिहास शिक्षकासाठीची पात्रता, क्वालिफिकेशन्स फॉर अ हिस्ट्री टीचर. 30वी टिप इतिहासाचे स्वरूप, नेचर ऑफ हिस्ट्री. 31वी कथाकथन, स्टोरी टेलिंग. 32वी टिप प्रश्नोत्तर तंत्र, क्वेश्चनिंग टेक्निक. 33वी टिप घटक नियोजन आराखडा, फ्रेमवर्क ऑफ युनिट प्लॅनिंग. 34वी टिप पाठ नियोजनाचे फायदे, मेरिट्स ऑफ लेसन प्लॅनिंग. त्याच्यानंतर 10 मार्कासाठीचे निबंध वजा एसे टाईप क्वेश्चन कोणते कोणते ते पहा. पहिला आहे इतिहास अध्यापनाची सर्वसामान्य उद्दिष्टे स्पष्ट करा, एक्सप्लेन द जनरल ऑब्जेक्टिव्स ऑफ हिस्ट्री टीचिंग. दुसरा प्रश्न इतिहासाचे विविध प्रकार कोणते सविस्तर स्पष्ट करा, व्हॉट आर द व्हेरियस टाइप्स ऑफ हिस्ट्री, एक्सप्लेन इन डिटेल. तिसरा प्रश्न शालेय अभ्यासक्रमातील इतिहास विषयाचे स्थान स्पष्ट करा, एक्सप्लेन द प्लेस ऑफ हिस्ट्री इन स्कूल करिक्युलम. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे इतर शालेय विषयांशी इतिहासाच्या सहसंबंधाची चर्चा करा, डिस्कस द कोरिलेशन ऑफ हिस्ट्री विथ अदर स्कूल सब्जेक्ट्स. 5वा प्रश्न इतिहास विषयातील व्याख्यान पद्धतीचे महत्त्व तिच्या गुणदोषांसहित स्पष्ट करा, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ लेक्चर मेथड इन हिस्ट्री विथ इट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स. 6वा प्रश्न इतिहास वर्ग अध्यापनाच्या उद्दिष्टांची सुधारण चर्चा करा, डिस्कस विथ एक्झाम्पल्स द क्लासरूम टीचिंग ऑब्जेक्टिव्स ऑफ हिस्ट्री. 7वा प्रश्न आहे वार्षिक नियोजनाचे महत्त्व आणि वैशिष्ट्यांची चर्चा करा, डिस्कस द इम्पॉर्टन्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन्युअल प्लॅनिंग. त्याच्यानंतर 8वा प्रश्न आहे घटक नियोजनाचे फायदे व तोटे स्पष्ट करा, एक्सप्लेन द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ युनिट प्लॅनिंग. 9वा प्रश्न आहे वर्गाध्यापनाची उद्दिष्ट कोणती, भारतीय स्वातंत्र्य लढा या घटकाच्या वर्गाध्यापनाची उद्दिष्टे लिहा, व्हॉट आर द क्लासरूम टीचिंग ऑब्जेक्टिव्स ऑफ हिस्ट्री, राईट डाऊन द ऑब्जेक्टिव्स ऑफ द युनिट इंडियन फ्रीडम मूवमेंट. 10वा प्रश्न
इतिहास शिक्षकाच्या व्यावसायिक विकासाचे विविध मार्ग स्पष्ट करा. एक्सप्लेन व्हेरियस वेज ऑफ प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ हिस्ट्री टीचर. त्याच्यानंतर 11वा प्रश्न आहे, शिक्षक संघटनेची इतिहास शिक्षकाच्या व्यावसायिक विकासातील भूमिका कोणती स्पष्ट करा. व्हॉट इज द रोल ऑफ टीचर असोसिएशन इन प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ हिस्ट्री टीचर. एक्सप्लेन. त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे, क्रांतिकारी संघटना हा पाठ्यघटक शिकविताना कथाकथन पद्धतीचा वापर तुम्ही कसा कराल चर्चा करा. हाऊ विल यू यूज द स्टोरी टेलिंग मेथड फॉर टीचिंग युनिट रिव्होल्युशनरी ऑर्गनायझेशन. 13वा प्रश्न, इतिहास अध्यापनासाठी वापरली जाणारी नाट्यकरण पद्धती योग्य उदाहरण असं स्पष्ट करा. एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल द ड्रॅमॅटायझेशन मेथड यूज्ड इन टीचिंग हिस्ट्री. 14वा प्रश्न, इतिहास शिक्षकाच्या गुणवैशिष्ट्यांची सविस्तर चर्चा करा. एक्सप्लेन इन डिटेल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ हिस्ट्री टीचर. 15वा प्रश्न आहे, नागरिक शास्त्र शिकविण्यासाठी तुम्ही स्पष्टीकरण तंत्र कसे वापराल ते स्पष्ट करा. एक्सप्लेन हाऊ यू वूड यूज द एक्सप्लेनेशन टेक्निक टू टीच सिविक्स. त्याच्यानंतर 16वा प्रश्न पहा, घटक नियोजनाची संरचना योग्य उदाहरण असं स्पष्ट करा. घटक नियोजनाची संरचना योग्य उदाहरण असं स्पष्ट करा. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ युनिट प्लॅनिंग विथ प्रॉपर एक्झाम्पल. 17वा प्रश्न, इतिहास विषयातील 10 गाभाभूत घटक कोणते. इतिहासाचे अध्यापन करताना या 10 गाभाभूत घटकांचे अध्यापन कसे कराल चर्चा करा. व्हॉट आर द 10 कोर एलिमेंट्स ऑफ द हिस्ट्री करिक्युलम. हाऊ टू यूज दोज एलिमेंट्स इन द टीचिंग ऑफ हिस्ट्री. डिस्कस इट. 18वा प्रश्न आहे, इतिहास अध्यापनाची विविध साधने कोणती चर्चा करा. व्हॉट आर द व्हेरियस टीचिंग टूल्स इन हिस्ट्री. डिस्कस. 19वा प्रश्न आहे, इतिहास अध्यापनाची आधार पद्धत सविस्तर स्पष्ट करा. एक्सप्लेन इन डिटेल द सोर्स मेथड ऑफ हिस्ट्री टीचिंग. 20वा प्रश्न आहे, इतिहास अध्यापनाच्या व्याख्यान पद्धतीतील पायऱ्या उदाहरण स्पष्ट करा. एक्सप्लेन द स्टेप्स ऑफ लेक्चर मेथड ऑफ हिस्ट्री टीचिंग. 21वा प्रश्न आहे, इतिहासाचे प्रकार कोणते. इतिहासाचा इतर शालेय विषयांसोबतचा संवाद स्पष्ट करा. व्हॉट आर द टाइप्स ऑफ हिस्ट्री. एक्सप्लेन द कोरिलेशन ऑफ हिस्ट्री विथ अदर स्कूल सब्जेक्ट्स. त्याच्यानंतर 22वा प्रश्न आहे, इतिहासाची साधने हा पाठ्यघटक शिकवताना व्याख्यान पद्धतीचा उपयोग कसा कराल थोडक्यात स्पष्ट करा. एक्सप्लेन ब्रीफली हाऊ लेक्चर मेथड वूड टू बी यूज टू टीच युनिट टूल्स ऑफ हिस्ट्री. त्याच्यानंतर 23वा प्रश्न आहे, अध्यापन सूत्रे इतिहास अध्यापनात कशी वापराल ते स्पष्ट करा. एक्सप्लेन हाऊ मॅगझिन्स ऑफ टीचिंग कॅन बी यूज्ड इन हिस्ट्री टीचिंग. 24वा प्रश्न, इतिहास अध्यापन पद्धतीमध्ये नियोजनाची गरज आणि महत्त्व सांगा. स्टेट द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग इन हिस्ट्री मेथडॉलॉजी. 25वा प्रश्न आहे, इतिहास अध्यापनाची प्रकल्प पद्धतीच्या गुणदोषांसह स्पष्ट करा. एक्सप्लेन द प्रोजेक्ट मेथड ऑफ टीचिंग हिस्ट्री विथ इट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स. तर अशा प्रकारे आपण काही टिपा आणि काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहिले. प्रश्नपेढी त्या ठिकाणी पाहिली. पूर्ण प्रश्नपेढीचं तयारी करा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा.